नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अखेर भाजप शिंदे गटातील वाद टोकाला, फोडाफोडीचे राजकारण आले अंगलट। भाजपचा शिंदे सेनेबद्दल आक्रमक पवित्रा। महायुतीतून शिंदे गटाची होणार हकालपट्टी, काय आहे सविस्तर बातमी नक्की जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील दोन प्रमुख पक्ष भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये अंतर्गत वाद आणि मतभेद टोकाला पोचले आहेत। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून सुरू असलेले वाद, फोडाफोडी या राजकारणामुळे महायुतीतील तणाव वाढल्याचे चित्र आहे। या तणावामुळे काही वेळा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या घटनाही घडल्या आहेत। जनतेच्या समस्या सोडवण्याआधी हे पक्ष आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे अधिक लक्ष देत असून विकास कामं ठप्प झालेली पाहायला मिळत आहेत। स्थानिक पातळीवर केवळ नेत्यांच्या प्रवेशावरूनच नव्हे तर धोरणात्मक मुद्द्यांवरूनही मतभेद उफाळून आले आहेत। स्थानिक पातळीवर थेट लढती होणार असून महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे। 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिलेले पाहायला मिळाले। यामुळे महायुतीतील घटक पक्षांचं परस्पर विरोधी लढल्याने कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत। महायुतीचे नेतृत्व एक संघ असल्याचे भासवत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढत असून येत्या काळात हा तणाव महायुतीच्या वाटचालीसमोर एक आव्हान ठरणार आहे।